सावली, कशी आहेस तू बाळा? तुला काही झालं नाही ना? नाही, मी बरी आहे. सावली, किती धाडस केलंस ग? मी तर इतकी घाबरून गेले होते, पण तू नुसतं धाडस नाही केलंस तर ते निभावलंस सुद्धा. तू कशी आहेस बाळा? तुला त्या गुंडांनी फार त्रास नाही ना दिला? त्रास तर देणारच, पण मारहाण नाही केली त्यांनी. बांधून ठेवलं होतं मला, पण सावली मॅमने मला सोडवलं. पण वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतंय की नकळत का होईना तुम्ही सगळे माझ्यामुळे यात ओढला गेलात. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास झाला. आणि किरण, हे बघ, तुझा या सगळ्यात काहीच दोष नाहीये. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हे सगळं कोणी केलंय. ते सगळं जाऊ दे आता. तुम्ही सुखरूप आहात ना, हे महत्वाचं आहे. तुम्ही बसा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. पाणी आणत, पण पाण्यासोबत तुझ्या हातचा फर्स्ट क्लास चहा दे सगळ्यांना. त्या गुंडांना आम्ही पाणी पाजलेलंच आहे. त्या गुंडाने मला जरा जास्तच पाणी पाजलंय. बसा बस, मी आलेच. बुबलू, खूप मारलं का रे तुला? त्यांच्यासाठी किरकोळ आहे, माझ्यासाठी जरा जास्तच आहे. सॉरी. ए, तू का सॉरी बोलते? तुझी थोडी चूक आहे. तू सुखरूप आलीस ना, हेच महत्वाचं आहे आमच्यासाठी. आणि त्याच्यापुढे हा मार काहीच नाही. बुबलू, हा, दुखतंय का रे? थोडं. आता तू कसला विचार करतीयस? आता सगळं व्यवस्थित आहे. त्या नीलने डोकं लावलं, पोलिसांना तिथे घेऊन आला. आता सगळे गुंड त्यांच्या ताब्यात आहेत. हा, कसला विचार करतीयस? नाही, ते नाही. मला तुमच्याशी थोडं वेगळं बोलायचं होतं. चला. बोला सावली मॅडम, काय बोलायचं होतं जे सगळ्यांसमोर बोलता येत नव्हतं? सगळ्यांसमोर असं नाही, फक्त मला किरण समोर बोलायचं नव्हतं. अजूनही काही धोका आहे का? नाही, मग एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की बबलू दादांना किरण आवडते आणि किरणला बबलू दादा. तिचे या जगात कोणीच नाहीये, म्हणून गेले काही दिवस ती आमच्याकडे राहत होती. पण आता अशा परिस्थितीत हे बरं दिसणार नाही, म्हणून मी विचार करत होते की राहू दे तिला माझ्याकडे. तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं? अगं, हे तू आणि मी नाही ठरवत आहे, तो ठरवत आहे. मला जे दिसत होतं ना की आधी काहीतरी वाईट घडणार आहे आणि त्यानंतर चांगलं, तेच. म्हणजे तुमची काहीच हरकत नाहीये ह्याला? अरे, हरकत कशाला असायला पाहिजे? उलट मी आणि अलका तिला आनंदानं घरात ठेवून घेऊ. शेवटी लेकीसारखीच आहे किती. अरे बाप रे. अहो, बाप लेकीचं झालं असेल बोलून तर चहा घ्यायला आत या. अरे निघालेत ना ते, अजून कसे आले नाहीत? हो डॅड, ते ऍक्च्युली जगन्नाथ काकांकडे गेलेत. जस्ट नीलदादाशी बोलणं झालं, येतच असतील. अरे एवढा वेळ का लागतोय? येत असतील डॅड, टेन्शन नका घेऊ. अरे हे बघा, आलेच. आलेच. का रे, ठीक आहात ना तुम्ही? किती वेळ लावला तू? हा, अरे काळजी लागली होती. आई, काळजी नको करू, आम्ही सगळे ठीक आहोत. याने जरा मार खाल्लाय. थोडंसं जरा जास्तच प्रसाद दिलाय. म्हणजे त्याच्यासाठी कमी आहे, माझ्यासाठी जास्त आहे. तेच सांगतोय मी. तू सांगत बस, मी जातो, आराम करतो. खूप दुखते हो. अरे बापरे, बबलू कुठे प्रसाद, कुठे लागलाय तुला? चल 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 चल, हळू हळू हळू. किरण कुठे? ती होती ना तुमच्याबरोबर? आई, किरण आता जगन्नाथजींबरोबरच राहणार आहे. म्हणजे नाही, एका अर्थाने बरंच झालं. किरणला वडिलांचं छत्र नाही आणि जगन्नाथला मुलगी नाही. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही थकला असाल, भूक सुद्धा लागली असेल ना. मी जेवणाचं बघते,
तुम्ही फ्रेश होऊन याचा. नाही नाही, मी झोपायला जा, मी वाढून घेते. नाही नको, तू जा, मी पटकन जेवायला वाढते. या लवकर. जा, तू थकली अशी. आले मी. पडू नको घ्या. पटकन घे पटकन घे पटकन घे पटकन घे बाई. हो, तुम्ही का करताय हे सगळं? गलत सवाल. का नाही करत आहात यामधनं मला आनंद मिळतोय म्हणून मी हे करत आहे. कळलं? किती बदलला होता तुम्ही. अरे बापरे, हा बदल चांगला आहे की वाईट आहे? चांगलाच आहे हो. तू ना एकदम विकेटच काढतेस माझी. ऐक ना, मुलाचं नाव ना पी वरनं ठरवलंय. हा, मुलगा झाला तर मी नाव ठरवलंय त्याचं प्रिन्स, म्हणजे राजकुमार प्रिन्स. आणि मुलगा होईल कशावरून? हा ते पण आहेच. झालाच तर पी वरनं प्रिन्स मस्त. मला ना मुलगी हवी आहे, आणि मुलगी झाली ना तर तिचं नाव मी केतकी ठेवेन. चालेल? क्या बात आहे. हो ना, छान आहे ना नाव. कमाल कमाल, काय युनिक नाव आहे ना. केतकी ऐकलंच नव्हतं, फक्त गाण्यात ऐकलेलं. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. म्हणजे केतकी कशाला, म्हणजे मिळून ठरवू ना आपण. मुलाचं नाव तर तुम्ही ठरवलं ना, तसं मुलीचं नाव मी ठरवलं. त्यात काय? आपल्या हातात कुठे? तुला डॉक्टरांनी काही सांगितलं नाही ना, मुलगा की मुलगी असं काही? हा हा हा, नाही आपल्या हातात नाही आहे ना मुलगा की मुलगी, म्हणून विचारतो. ते खरं आहे, पण मुलगा असो किंवा मुलगी, जे काय होईल ना, त्याला घडवायचं कसं, त्याला वाढवायचं कसं, ते तर आपल्या हातात आहे ना. माझ्या नाही हातात, तुझ्या हातात आहे. अमृता, माझी मनापासून इच्छा आहे की आपल्या बाळावर फक्त आणि फक्त तुझे संस्कार व्हावेत, माझे नाही. थँक्यू. तुझ्यामुळे मला हा सगळा आनंद मिळतोय. ज्यूस प्या. नाही नाही, मी प्यायलाय, मीच बनवलाय. हा मेल चेक केलाय मी, हो पाठवून द्या. सारंग, येऊ? ये ना, काही काम होतं. नाही, काम असं नाही, पण काल जे काही घडलं ते मला कळलंय. नीलने सांगितलं. ठीक आहे, आता सॉर्ट आउट झालंय ते, काही टेन्शन नाही. गुड. सावलीच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे. हं? खूप हिंमत दाखवली तिने काल. बरोबर आहे. तू कशासाठी आली होतीस? सारंग, तू रोडली का बोलतोयस माझ्याशी? नाही नाही, रुडली नाही, जरा घाईत होतो मी म्हणून विचारलं. हे बघ सारंग, मी अशी घरी नाही बसू शकत. मला नाही कळत घरी बसून काय करायचं. मला कायम ऑफिसला जायची सवय, आणि माझ्याकडून ज्या काही चुका घडल्या आहेत त्यांचा पश्चाताप आहे मला. मी गिल्टी आहे त्या बाबतीत, आणि मी बदलण्याचा प्रयत्न करते. तू नीलला विचार, मी बदलले. चांगलं आहे.